नमस्कार. मी डॉक्टर पंकज सुगावकर, बालहृदयरक्तज्ञ, लिटल हार्ट केअर सेंटर, पुणे. आज मी तुमच्यासमोर आलो आहे एका महत्त्वाच्या प्रोसिजरविषयी बोलण्याविषयी. त्याचं नाव आहे बलून एओर्टिक व्हॅल्व्युलोप्लास्टी. म्हणजे डाव्या साइडला जो शुद्ध वाल असतो, जो डाव्या हृदयातून सगळं रक्त शुद्ध रक्तवाहिनीकडे घेऊन जातो, त्या ठिकाणी हा वॉल असतो. आणि ज्यावेळेस हा वॉल बंद असतो, त्यावेळेस आपण ह्या बलूनच्या मेथडने त्याला ओपन केलं जातं आणि त्या प्रोसिजरचं नाव आहे बलून एओर्टिक व्हॅल्व्युलोप्लास्टी. सर्वप्रथम हा वॉल बंद असतो म्हणजे काय होतं, ज्यावेळेस वॉल हा पूर्ण ओपन असतो, त्यावेळेस पूर्ण ओपन असतो. पण ज्यावेळेस हा वॉल अर्ध्यापर्यंत जाऊन बंद होतो, म्हणजे हा मधलं जे रक्त आहे त्याला बाहेर जाऊ देत नाही. त्यावेळेस या वॉलला बंद वॉल असं ह्या ठिकाणी म्हटलं जातं. सर्वप्रथम आपण एक हार्ट मॉडेलच्या सहाय्याने जाणून घेऊया, की हा वॉल असतो कुठे आणि त्याची प्रोसिजर नंतर कशी केली जाते. सर्वप्रथम हे 4 कप्प्यांचा हार्ट आपल्या समोर आहे. त्याच्यामध्ये उजव्या साइडचे 2 कप्पे आहेत, डाव्या साइडचे 2 कप्पे आहे आणि डाव्या साइडच्या कप्प्यातून जे शुद्ध रक्त बाहेर लाल कलरच्या रक्तवाहिनीमध्ये घेऊन जातलं जातं, त्या वॉलचं नाव आहे एओर्टिक वॉल. हा वॉलला 3 झडपा असतात. पण बऱ्याच काही केसेसमध्ये ह्या झडपा 2 असतात. त्यांना आपण बायकस्पिड एओर्टिक वॉल म्हणतो आणि ह्या बायकस्पिड एओर्टिक वॉलमध्ये हा वॉल बंद असायची म्हणजे त्याला एओर्टिक स्टेनोसिस म्हटलं जातं आणि हा जो स्टेनोसिस असतो, तो आपण एका बलूनच्या साहाय्याने ओपन केला जातो. त्याच्या आधी आपण जाणून घेऊया, की बलून म्हणजे काय असतो? तर बलूनला 2 एंड असतात. एक माझं उजव्या हार्टमधलं एंड आणि एक डाव्या साइडचं जो बलून आहे. तुम्ही बघू शकता, की ह्या ठिकाणी हा बलून हा फुलतो आहे, म्हणजे मोठा होतो आहे. का होतो आहे? कारण माझ्या उजव्या साइडच्या सिरिंजमधून एक डाय आणि एक वॉटरचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि हा बलून हा बंद असलेल्या वॉलच्या ठिकाणी जातो, त्याला इन्फ्लेट करतो आणि त्या वॉलला ओपन करतो आणि नंतर हा बलून आपण डिफ्लेक्ट करून हा काढून घेतला जातो. आता ही प्रोसिजर नेमकी कशी होते, ते आपण एका व्हिडिओच्या साहाय्याने ते बघूया. ही प्रोसिजर कॅथ लॅबमध्ये केली जाते. ह्याला कार्डियाक अॅनेस्थेटिस्ट आणि कार्डियाक टेक्निशियन्स असतात. एक टीम असते. तर आपण एका माझ्या स्क्रीनच्या साहाय्याने आपण बघूया, की ही प्रोसिजर केली कशी जाते. सर्वप्रथम या स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतंय, की मी एका कॅथेटरद्वारे अँजिओग्राफी केलेली आहे. अँजिओग्राफी करून तो वॉल आयडेंटिफाय केलेला आहे. नंतर एका छोट्या वायरच्या साहाय्याने तो बंद असलेला वॉल क्रॉस केला जातो. त्याच्यावर एक प्रकारचं कॅथेटर त्या ठिकाणी घेतलं जातं व कन्फर्म केलं जातं, की आपण कुठल्या वॉलला क्रॉस केलेला आहे. त्याच्यानंतर उजव्या साइडला एक छोटंसं वायर तुम्हाला दिसतं, तो पेसमेकर ची वायर आहे, जो हार्ट रेट वाढवते. आणि तुम्ही बघत असाल, की याच्यानंतर एक छोटंसं वायर ह्या ठिकाणी परत ठेवलं जातं आणि त्या वायरवर एक बलून घेतला जातो. आता बलूनची साईज ह्या वॉलच्या साईजवर डिपेंड असते आणि हा बलून पूर्ण ह्या ठिकाणी घेतला जातो. तो 2 काळी डॉट तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतायत आणि 2 काळ्या डॉटच्या मध्ये हा बलून असतो आणि ज्यावेळेस मग हार्टचा वेग आम्ही 240 किंवा 260 च्या वर घेऊन जातो, त्यावेळेस हा बंद असलेल्या वॉलच्या ठिकाणी हा बलून फुगवला जातो. तो फुगवल्यानंतर ह्या ठिकाणी बलून तो चिकटलेला जो वॉल आहे तो ओपन होतो आणि नंतर आपण हा बलून ह्या ठिकाणी काढून घेतला जातो व ही प्रोसिजर आपण कॅथ लॅबमध्ये करून संपवली जाते. आता तुम्ही म्हणाल, की ही प्रोसिजर किती सेफ आहे? या प्रोसिजरमध्ये साधारणतः सक्सेस रेट हा साधारणतः 99% पर्यंत असतो आणि इट इस वन ऑफ द व्हेरी सेफ प्रोसिजर आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. व मी म्हटल्याप्रमाणे आपण पेशंटला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देतो, त्यावेळेस आपण आधी इकोकार्डिओग्राफी करतो. इकोकार्डिओग्राफी केल्यानंतर बघितलं जातं, की तो वॉल ओपन झालाय का? त्या हृदयाभोवती काही पाणी जमा झालंय का? हृदयाचं फंक्शन कसं आहे? हृदयाचे ठोके कसे पडतायत? व सगळं जर योग्य असेल, तर आपण त्या पेशंटला दुसऱ्या दिवशी हा डिस्चार्ज दिला जातो. व त्याच्यानंतर साधारणतः 15 दिवस, 1 महिना, 3 महिना आणि 6 महिने ह्याच्यामध्ये पेशंटला फॉलोअप हे केलं जातं. आणि फॉलोअपमध्ये पण हा बघितलं जातं, की हा वॉल कसा आहे? तो किती परत-परत बंद होतो का? तुम्हाला वाटत असेल, की ही फक्त एकाच वेळेसची प्रोसिजर आहे, तर त्याचं उत्तर नाही आहे अनफॉर्च्युनेटली. पण कसं आहे, की हा वॉल परत कालांतराने काही वर्षांनी परत हा थोडासा बंद होऊ शकतो आणि परत आपल्याला बलून एओर्टिक व्हॅल्व्युलोप्लास्टी प्रोसिजर करावी लागू शकते. व भविष्यात अशा वॉलला कधी-कधी वॉल रिप्लेसमेंट पण ह्या ठिकाणी करता येते किंवा करावी लागू शकते. त्याच्यामुळे जर तुमच्या डाव्या साइडचा वॉल बंद असेल, त्याचं नाव एओर्टिक वॉल असेल आणि त्या एओर्टिक वॉलची प्रोसिजर तुम्हाला करायची असेल, तर ती कधी करावी, कशी करावी? कारण ही एक खूप चॅलेंजिंग मेथड आहे. त्याच्यामध्ये अनुभव खूप आवश्यक असतो. व आतापर्यंत आम्ही केलेल्या मोर दॅन 1000 बाळांमध्ये आमचा सक्सेस रेट हा 99.9 पेक्षा पण जास्त आहे. त्याच्यामुळे जर अशी कुठली प्रॉब्लेम जर तुमच्या बाळाला असेल, त्याच्या डाव्या साइडच्या वॉलचे जर कप्पे जर 2 असतील म्हणजे बायकस्पीड असेल आणि काही तो वॉल बंद असेल, तर अशा वेळेस तुम्ही घाबरू नका, आमच्याकडे या.
व एक छान मेथडच्या द्वारे आम्ही तुमचा वॉल ओपन करू व बाळाचं क्वालिटी ऑफ लाईफ ह्याच्यामधून 100% इम्प्रूव्ह होईल. जो त्याला दम लागायचा त्रास होतो, तो ह्या वॉलच्या डायलेटेशन नंतर हा दम लागणं खूप कमी होतं. बाळ असिम्प्टोमॅटिक होतं. कधी त्याला चक्कर वगैरे येत नाही. त्याच्या खेळण्यामध्ये, सगळ्यामध्ये वाढ होते व एक चांगलं निरोगी आयुष्य तो त्याच्यानंतर जगू शकतो. त्याच्यामुळे कुठल्याही शंका-कुशंका मनात ठेवू नका व कुठे जर तुम्हाला जर अडचण असेल, तो जो नंबर आमच्या स्क्रीनवर आज या ठिकाणी दिसतो आहे, त्या नंबरला तुम्ही कॉल करा. त्याच्यावर तुम्ही रिपोर्ट पाठवू शकता. आम्ही आमच्याकडून तुमची 100% मदत करायचा प्रयत्न करू. धन्यवाद. डॉक्टर पंकज सुगावकर, लिटल हार्ट केअर सेंटर, पुणे, महाराष्ट्र.